नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ सगळ्यांना. आज मैदान होतंय औंध या ठिकाणी ओपनचं मैदान होतंय आणि त्या ओपनच्या मैदानात टोटल 61 गट पाळणार आहेत आणि 61 गटामध्ये कोणता नंदी कोणत्या गटात पाळणार आहे सुरुवात करतोय गट क्रमांक 1 पासून. गट क्रमांक 1 मध्ये रायफल 74 हा नंदी आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 2 मध्ये आपल्याला कारगिल आणि शंभू या दोघांच्या मध्ये लढत बघायला मिळेल. गट क्रमांक 3 मध्ये 81 धावणीचा सिकंदर किंवा रायफल ह्या दोघातील एक पळेल. 4 नंबर गटामध्ये राजाचे कुर्ले यांच्या गावची चिठ्ठी आहे. 5 नंबर गटामध्ये शंभू बाजी ग्रुप खडकवासला यांची बुलेट आहे आणि लक्ष्मणराव कलडहोणकरांचा या दोघांच्या मध्ये फाईट होईल आणि गरुडा सुद्धा आहे त्या गटामध्ये. 6 नंबर गटामध्ये आपल्याला सातारची रायफल पळेल आणि महान भारत केसरी द्वारलीचा हरण्यासुद्धा पळेल. गट क्रमांक 7 मध्ये बजरंग आणि तेजा ही जोडी पाळताना दिसेल. पुष्पा वॉन्टेड शाकीरबाई यांच्या नावाने चिठ्ठी आहेत. गट क्रमांक 8 मध्ये आपल्याला संग्राम पळेल, घाणनकरांचा बाब्या किंवा दुर्गा पळेल आणि बोपर्डीकरांचा हिंदकेसरी लाडू सुद्धा पळताना दिसेल. गट क्रमांक 9 मध्ये आपल्याला विंगकरांचा सर्जा पळेल आणि बाजा आणि वादळ ही जोडी पाळताना दिसेल. गट क्रमांक 10 मध्ये बलमाची चिठ्ठी आहे. गट क्रमांक 11 मध्ये आपल्याला थैमान नावाचा नंदी पळेल. गट क्रमांक 12 मध्ये सुंदर बॉस पळेल आपल्याला. गट क्रमांक 13 मध्ये साखरवाडीकरांचा हिंदकेसरी बावऱ्या पळेल. 14 नंबर गटामध्ये भैरव आणि शंभू ही जोडी पाळताना दिसेल. गट क्रमांक 15 मध्ये धोनी आणि रुद्रा, जो रुद्रा थारचा मानकरी जो आहे त्या दिवशी निनामच्या सुंदर सोबत पळाला, तो रुद्रा आणि धोनी पळेल. 16 नंबर गटामध्ये आझादपूरकरांच्या नावाने चिठ्ठी आहे. कावार नावाचा नंदी पळेल. गट क्रमांक 17 मध्ये कलडहोणकरांच्या नावात सर्जा पळेल, कलडहोणकरांचा सर्जा पळेल आणि राजा 11 हा नंदी पळेल. गट क्रमांक 18 मध्ये सोन्या पळेल, तसेच अभयची वाडीकर यांचा जलवा सुद्धा पळताना दिसेल. गट क्रमांक 19 मध्ये गोडोली साताराकरांचा लकी पळेल आणि किरणप्पा शालगाव कालगावकरांच्या नावाने चिठ्ठी आहे. गट क्रमांक 20 मध्ये आपल्याला दहादा सरकार यांच्या नावाने चिठ्ठी आहे. गट क्रमांक 21 मध्ये आपल्याला शूटर आणि अंजीर या दोघांच्यात लढत बघायला मिळेल. गट क्रमांक 22 मध्ये सरपंच आणि बुलेट ही दोघांच्यात जोडी पळेल. 23व्या गटामध्ये मुरुमकरांचा सुंदर, चिमण्यास किंवा शंभू या दोघांच्यातील असेल आणि किंवा दहादा सरकार या तिघांच्यात लढत आहे. तिघांच्या दहादा सरकार यांचा नंदी कोणतरी असेल. 24व्या गटामध्ये वायर पळेल, चिमण्या किंवा शंभू सुद्धा 24व्या गटामध्ये पळताना दिसतील. 24 नंबर गटामध्ये महाकाल ग्रुप वडूज यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 26व्या गटामध्ये 81 रायफल किंवा सिकंदर पळेल. 27व्या गटामध्ये बलमा आणि पैंजणची जोडी पळेल. 28व्या गटामध्ये शूटर पळेल. 29व्या गटामध्ये घरणीकेकरांचा हिंदकेसरी राजा पळताना दिसेल. 30 नंबर गटामध्ये शाकीर पठाण यांच्या नावाने चिठ्ठी आहे. दहादा सरकार यांच्या सुद्धा नावाने चिठ्ठी आहे. गट क्रमांक 31 मध्ये सासवडकरांच्या नावाने चिठ्ठी आहे. 32 नंबर गटामध्ये रणवीर आणि थैमान पळेल. 33 गटामध्ये लक्षा आणि सुंदर ही जोडी पळेल. ही जोडी आहे सांडू मिस्त्री तळेगाव यांची. 34 नंबर गटामध्ये बाजी आणि तांडव पळेल. 35 गटामध्ये मितवा आणि भिवा पळेल. 36व्या गटामध्ये प्रवीण फौजी अंगापूर यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 37व्या गटामध्ये हिंद केसरी सचिन आपल्याला पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये बुलेट पळेल. 38 गटामध्ये पुन्हा एकदा सचिनच्या नावाने चिठ्ठी आहे, हिंद केसरी सचिन, आणि त्याच गटामध्ये जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या सुंदरची चिठ्ठी आहे. 39 गटामध्ये मथुरा फार्म चिंचाळे यांचा कंदूरचा राजा पळेल. 40व्या गटामध्ये आबांचा पाखऱ्या पळेल. 41व्या गटामध्ये संतोष तोडकर यांचा सुंदर किंवा साई या दोघातील पळेल आणि त्याच गटामध्ये महान भारत केसरी द्वारलीच्या हरण्याची चिठ्ठी आहे. 42व्या गटामध्ये पृथ्वीराज दादा खुटवळे यांची चिठ्ठी आहे आणि त्याच गटामध्ये 855 स्वराज हा सुद्धा पळताना दिसेल. 43व्या गटामध्ये आपल्याला करंजे पुलकरांचा जो छोटा बाजी आहे, जो मोठा बाजी पळतो, त्याच दावणीतला छोटा बाजी जो आहे तो आपल्याला पळताना दिसेल. गट क्रमांक 44 मध्ये अधिरा आणि लायटर ही जोडी पळताना दिसेल. 45 गटामध्ये विमान आणि वार ही जोडी पळताना दिसेल. 46व्या गटामध्ये आपल्याला जीवा आणि मितवाची जोडी पळताना दिसेल. 47व्या गटामध्ये औंध गावचा लॉट आहे. सगळे 7च्या 7 8च्या 8 नंदी औंध गावचेच आहेत. 48व्या गटामध्ये वडूजची गाडी पळेल. 39 गटामध्ये पाखऱ्या राजा किरणप्पांचा रैना किंवा भारत आणि त्याच गटामध्ये सांडोमिस्त्री तळेगाव यांचा देवाभाई किंवा लक्षा ही जोडी चौघांच्या मध्ये लढत बघायला मिळेल 49व्या गटामध्ये. परंतु ते अगोदरच पळतील का, ते चिठ्ठ्या अगोदर निघालेल्या आहेत. 50व्या गटामध्ये आपल्याला सर्जा 52 पळताना दिसेल. 51व्या गटामध्ये औंधचा जलवा पळेल आणि सुंदर आणि साई सुद्धा त्या गटामध्ये पळतील, संतोष तोडकर यांचा. 52व्या गटामध्ये विसापूरकरांचा कार्तिक पळेल. 53व्या गटामध्ये रायफल 74ची चिठ्ठी आहे. 54व्या गटामध्ये सिकंदर पळेल नागाच्या कुमटेकरांचा. 55व्या गटामध्ये कोरेगाव यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 56व्या गटामध्ये मानगाव यांची चिठ्ठी आहे. 57व्या गटामध्ये संभा फॅन्स यांच्या नावाने चिठ्ठी आहे, स्वर्गीय संभा फॅन्स यांच्या नावाने चिठ्ठी आहे.
58व्या गटामध्ये 22-11 पिस्टन किंवा सोन्या पळताना दिसेल. 59व्या गटामध्ये साई पळेल आणि गिरवीकरांचा तेजा किंवा कोणतरी पळेल त्यांच्यातलाच. वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल सुद्धा 59व्या गटामध्ये आहे. 60 नंबर गटामध्ये साखरवाडीकरांचा बावऱ्या आणि ओगलेवाडीकरांचा तेजा आणि विनायक शटल देशमुख लेंगरे यांचा डायमंड ही जोडी पळताना दिसेल. 61व्या गटामध्ये आपल्याला गणेश चव्हाण लेंगरे यांच्या 2 चिठ्ठ्या निघाल्या. तर हे होते आजच्या औंध मैदानाचे 1 ते 61 गट. बकासूरच्या दावणीची चिठ्ठी निघालेली नाहीये. बहुतेक बकासूरचा पैरा ज्यांचा असेल त्यांची चिठ्ठी आहे. वेगाचा शेवट सर्जासूची चिठ्ठी सुद्धा निघाली नाही. विठ्ठलांची सुद्धा चिठ्ठी निघाली नाही. आता बघूया काय ते कोणाच्या म्हणजे विरोध ज्यांचे जे पैरेकरी असतील त्यांच्या नावाने चिठ्ठी निघाली असेल तर त्या ठिकाणी पळताना दिसतील. धन्यवाद.